धर्मवीर युवा मंच यांच्या वतीने सातारा नगर परिषदेकडे किल्ले अजिंक्यतारा परिसरात वाढत असलेल्या अतिक्रमणाविरोधात तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। संस्थापक अध्यक्ष प्रशांत नलवडे यांनी नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सातारा ही स्वराज्याची चौथी राजधानी असून किल्ले अजिंक्यतारा हा शहराच्या अभिमानाचा आणि ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे। मात्र किल्ल्याच्या हद्दीत अनधिकृत बांधकामे व विविध प्रकारचे अतिक्रमण वाढत असून त्यामुळे परिसराचे ऐतिहासिक महत्त्व धोक्यात येत आहे। तसेच परिसरात काही गैरप्रकार आणि गुन्हेगारी घटनाही वाढत असल्याचे नमूद करत नव्याने होणारे तसेच आधी झालेले अतिक्रमण तत्काळ हटवावे अशी मागणी करण्यात आली आहे। नगर परिषद प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये शिवकार्य करत असताना काल किल्ले अजिंक्यताऱ्यावर एक प्रकार उघडकीस आला। एक अल्पवयीन मुलगा आणि एक अल्पवयीन मुलगी यांचे खूप वेगळ्या प्रकारचे चाळे चाललेल्याचा प्रकार आम्हाला निदर्शनास आल्यानंतर त्यांना समज देण्यात आली, त्यांना थोडासा प्रसाद देण्यात आला आणि आज माननीय नगराध्यक्ष अमोल दादा मोहिते यांना एक निवेदन देण्यात आलं। या निवेदनामधून आमची मागणी अशी आहे की किल्ल्याचं पावित्र्य हे जपलं पाहिजे, ही राजधानीतल्या प्रत्येक रहिवाशाची जबाबदारी आहे, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। परंतु नुसती जबाबदारी तोंडात म्हणून असणं हे तितकं चालणार नाही, तरी कृतीमध्ये असणंही तितकंच महत्त्वाचं आहे। प्रत्येक नागरिकाला माझं आव्हान आहे की असं जर चुकीचं तुमच्या काही निदर्शनास आलं आणि किल्ल्याच्या परिसरात जर असं काही चालत असेल तर तुम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणं ही आपली एक प्राथमिक जबाबदारी आहे। किल्ल्याचं पावित्र्य हे प्रत्येकानं जपलं पाहिजे आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की किल्ल्याच्या हद्दीमध्ये जे झोपडपट्टीच्या स्वरूपात जे अतिक्रमण होत आहे तर त्यामुळे किल्ल्याच्या पावित्र्याला बाधा येत आहे, किल्ल्याचं क्षेत्र कमी होत आहे। तर ते किल्ले राजसदर किल्ले अजिंक्यतारा ही स्वराज्याची चौथी राजधानी आहे, याचा कोणालाही विसर पडता कामा नये। प्रशासनानं यावर गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा शिवभक्त म्हणून आम्ही वेगळ्या मार्गाने कार्यवाही करू। धन्यवाद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।